कुठल्याही समाजाचा इतिहास हा भूगोलाच्या रंगमंचावरती घडतो. काही संकल्पना असतात की त्या आपल्याला ना ॲटलसच्या माध्यमातूनच समजू शकतात. जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायचा असेल तर तुम्हाला भूगोल माहिती पाहिजे महाराष्ट्राचा. संपूर्ण मिडल ईस्ट एशिया जो आहे हा मुस्लिम बहुल राष्ट्रांचा आहे आणि ह्या मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये एकमेव राष्ट्र जे इस्रायल आहे ते ज्यू धर्माचं कसं काय? हमास ज्या गाझापट्टीमध्ये आपलं शासन त्यांनी प्रस्थापित केलं किंवा त्यांनी ज्या लोकांना समर्थन केलं ते तिथे शासन करत होते. इथे ते आहे, हे मॅप वरती आहे. शोधावं लागत नाही मला इकडे तिकडे, पण त्यासाठी माझं मॅप रिडिंग खूप चांगलं पाहिजे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. आणि मित्रांनो, एकूणच आपल्या यशामध्ये जो अत्यंत क्रुशल रोल प्ले करणारा घटक आहे तो म्हणजे ॲटलास, ज्याच्याविषयी आज आपण या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. ॲटलासचे तसे बरेच प्रकार आहेत, परंतु आपल्याला परीक्षेसाठी जर आपण विचार केला तर मात्र आपल्याला बेसिकली स्कूल ॲटलास त्या ठिकाणी वापरायचे असतात. मुळात पहिल्यांदा ॲटलास म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. ॲटलास म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे मॅप्स आहेत, नकाशे आपण ज्याला म्हणतो, त्या नकाशांचं एकत्रित असा एक संच असतो. आणि ह्या नकाशे मग ते काही जॉग्राफिकली असतात, काही हिस्टॉरिकली असतात, काही इव्हन रिसोर्सेस पर्टिक्युलर असतात. वेगवेगळ्या पर्पजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲटलास तयार केले जातात. आपल्यासाठी जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्कूल ॲटलास, की ज्यामध्ये जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री या बाबी प्रामुख्याने कव्हरअप होतात. आता मित्रांनो, जर आपण बघितलं तर हा ॲटलास जो आहे तो आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला वारंवार सांगितलं जात असेल, परंतु याचे बरेचसे समज आणि गैरसमज आहेत. हे कोणते आहेत तर त्याविषयी आपण आता चर्चा करूयात. प्लस आपण काय करूयात की जो ॲटलास आहे तो नक्की वापरायचा आहे कसा, त्याचं काय महत्त्व आहे, यापासून आपण त्या बाबी पाहूयात. आणि तुम्हाला अगदी सुरुवातीलाच सांगतो की ते म्हणजे ॲटलासवरती ज्याचं कमांड आहे, ज्याची कमांड ह्या ॲटलासवरती असते, त्याला एकूणच अभ्यास हा अत्यंत सोपा जातो. परीक्षेमध्ये किमान 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 तुमचे 3 ते 4% म्हणजे जवळपास प्रिलिम्सचा विचार कराल तर 100 पैकी किमान तुमचे म्हणजे जवळपास 25 ते 30 मार्कांचा फायदा तुम्हाला ॲटलासमधून होतो. त्याचबरोबर ॲटलास जो आहे तो तुमच्या मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला ॲडव्हान्टेज देण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आणि म्हणून ॲटलासचं वाचन, ॲटलासचा अभ्यास हा कसा करायचा हे कळलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. तर सुरुवात करूयात की नक्की ह्या ॲटलासमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण याचं महत्त्व समजून घेऊयात. लक्षात घ्या, पहिलं महत्त्व जे आहे ते म्हणजे डेफिनेटली तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंगसाठी. ॲटलास शिवाय बेसिक अंडरस्टँडिंग ही फार डिफिकल्ट होते. म्हणजे कसं होतं की फॉर एक्झाम्पल, लक्षात घ्या, एखादी फॅक्ट आहे आणि ती फॅक्ट मला लक्षात ठेवायची आहे. जर ती मला लक्षात ठेवायची आहे तर मला ते पाठ करावं लागतं, माइंडलेसली मला पाठ करावं लागतं. पण मी जर ते समजून घेतलं की हे असं का झालंय, कशामुळे झालं, इथेच का, तर मला ती गोष्ट लक्षात घ्या, मला पाठ नाही करावी लागत. फॉर एक्झाम्पल, आपण आजचं उदाहरण घेऊया. इस्रायल आणि हमास यांच्या विरोधात संघर्ष सुरू आहे. हमास ज्या गाझापट्टीमध्ये आपलं शासन त्यांनी प्रस्थापित केलं किंवा त्यांनी ज्या लोकांना समर्थन केलं ते तिथे शासन करत होते. तर हे जे गाझा आहे आणि इस्रायल आहे, तर ह्या दोघांमधला जो संघर्ष आहे तो का? क्रमांक 1. क्रमांक 2, संपूर्ण मिडल ईस्ट एशिया जो आहे हा मुस्लिम बहुल राष्ट्रांचा आहे आणि ह्या मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये एकमेव राष्ट्र जे इस्रायल आहे ते ज्यू धर्माचं कसं काय? हेही लक्षात घ्या. आणि मग जेव्हा आपण बघतो की एकेकाळचा जो इस्रायल आहे, जो 1947-48 मध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्य त्याला मिळतं, स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा तो देश तयार केला जातो, तो तयार केला गेला आणि त्याला जे काही निमुळतं थोडंसं जो काही प्रदेश मिळाला जेरुसलेमच्या अवतीभोवतीचा, तो आज मात्र प्रचंड मोठा विस्तार पावतं. नक्की का? आणि त्याचबरोबर ज्याला आपण वेस्टर्न गाझा स्ट्रीप म्हणतो, म्हणजे पश्चिमेकडची गाझा स्ट्रीप म्हणतो, तर हे जे काही गाझा स्ट्रीप आहे त्याच्यावरती इस्रायल एवढं का प्रामुख्याने लक्ष देतंय आणि का ते कुठेच जगाला सुद्धा ऐकत नाही आणि मात्र ते आता अडून बसलेले की नाही, आम्ही इथून आता ह्या
बाबी ज्या आहेत त्या कायमच्या संपवणार आहोत. मित्रांनो, आता हे जे मी तुम्हाला बोलतोय हे निश्चितपणे जर तुम्हाला व्हिज्युअल झालं, जर तुम्हाला तो इस्रायल दिसत असेल, ती गाझा स्ट्रीप दिसत असेल आणि त्याच्या बाजूने लागून असणारा जो भूमध्य समुद्र आहे तो जर लागून दिसत असेल, तर मी तुम्हाला जे सांगतोय ते सगळं कळत असेल. अन्यथा मी जेव्हा असं म्हणलं की मिडल ईस्ट एशिया म्हणजे मध्य पूर्वेचा हा जो काही आशियाई प्रदेश आहे तो काय आहे हे जेव्हा मी म्हणतोय तेव्हा तुम्हाला तो व्हिज्युअलाइज झाला पाहिजे, तो समोर दिसला पाहिजे. अदरवाईज जे काही बोलतोय हे काही कळत नाही, मग हे काही समजत नाही, मग हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय तर गोष्टी समजून घ्यायच्यात आणि समजून घेण्यासाठी मला ते व्हिज्युअल झालं पाहिजे. मी या मुद्द्याकडे शेवटी परत येईन आणि पुन्हा परत सांगेन की मी काय बोलत होतो आणि तेव्हा मात्र मी तुम्हाला ॲट लास्ट तुमच्या समोर दाखवेन आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी हे कळेल की अरे खरंच काय आहे हे, का महत्वाचं हे पहिलं. दुसरं ते म्हणजे तुमच्या कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी. कॉन्सेप्ट एक तर बेसिक अंडरस्टँडिंग काय की नक्की समजलंच पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला काही संकल्पना असतात की त्या आपल्याला ना ॲटलासच्या माध्यमातूनच समजू शकतात. मग कुठल्या संकल्पना आहेत हो ह्या? एक उदाहरण घेऊया, मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. तो म्हणजे बघा विषुववृत्तीय वने. आता विषुववृत्तीय वने म्हणजेच ज्या ज्या भूमी प्रदेशावरून विषुववृत्त जातं मित्रांनो, तिथे कशा प्रकारची वनं सापडतात तर ती विषुववृत्तीय वने असतात आणि हे सदाहरित वनं असतात. का बरं हे सदाहरित असतात? कारण त्या ठिकाणी सतत अवरोह आणि आरोह स्वरूपाचा पाऊस पडतो. दुपारी जनरली दुपारी पाऊस पडतो ह्या प्रदेशामध्ये. आणि त्याचबरोबर तुम्ही बघा याच प्रदेशामध्ये तुम्हाला जगाच्या सर्व भूमीवरती जिथून विषुववृत्त जातं ना त्या सर्व प्रदेशामध्ये तुम्हाला घनदाट अशी अरण्य सापडतील. मित्रांनो, असं का? आता याच्यामध्ये दडलेल्या आहेत 2 ते 3 संकल्पना. एक पहिलं विषुववृत्त म्हणजे काय ही संकल्पना, दुसरं विषुववृत्तीय वने म्हणजे काय, तिसरं सदाहरित वने म्हणजे काय, चौथं आरोह आणि अवरोह प्रकारचा पाऊस म्हणजे काय. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी फक्त कुणीतरी आपल्याला ते दाखवतंय की अरे हा अवरोह पाऊस कसा असतो, आरोह पाऊस कसा असतो, हे एवढंच नाहीये, तर दुसऱ्या बाजूला माझ्या समोर तो विषुववृत्त मला दिसला पाहिजे. माझ्या समोर ती घनदाट अरण्याचा जो प्रदेश आहे ना तो मला दिसला पाहिजे. तो दिसला तर मला त्या गोष्टी समजणार आहेत, लक्षात राहणार आहेत, मला ती संकल्पना कळणार आहे, अदरवाईज नाहीच आहे. मग हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेन की त्या पद्धतीने तुम्हाला समजू शकेल. तसं अगदी दुसरा बघा कॉन्सेप्टचं दुसरं उदाहरण घ्या. दुसरं उदाहरण की ज्यामध्ये आपण बघा भारतात ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी भारतामध्ये पहिल्यांदा अहमदाबाद, इकडे मुंबई, इकडे कोलकाता या 3 ठिकाणी उद्योगांचा विकास करायला सुरुवात केली किंवा त्या ठिकाणी फॅक्टरी सुरू झाल्या. मग ते टेक्सटाईल असेल किंवा तागाच्या असतील, ज्यूट. पण मग याचा जरी विचार केला की का मुंबईच का? 7 बेटांपासून बनलेलं हे शहर, त्याला भराव टाकण्याचं, याला एवढं वाढवण्याचं काय कारण आहे? लक्षात घ्या. आणि तो मुंबई किंवा तो जो काही अहमदाबाद आहे तो आणि इकडे कोलकाता आहे. बरं, ह्याच्या पाठीमागे दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. ते म्हणजे भारतात एकाच वेळेस बघा डच आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले, आले की नाही? हे सगळे आले भारतात एकत्रच आले. हे सगळे व्यापारी बनून आले. पण ह्या सगळ्यामध्ये जे शेवटी टिकले ते 2 प्रामुख्याने. एक म्हणजे फ्रेंच आणि दुसरे म्हणजे ब्रिटिश. आणि ह्या दोघांमध्ये भारत आणि भारताची संपूर्ण वसाहत किंवा भारतीय संपूर्ण व्यापारपेठ, बाजारपेठ काबीज करण्यासाठी सत्ता संघर्ष सुरू झाला आणि यामध्ये ब्रिटिश जिंकले. का जिंकले? ब्रिटिशांनी पराभव का केला त्या फ्रेंचांचा? का? लक्षात घ्या की तुम्ही निश्चितपणे मग काहीतरी ग्रोवरचं पुस्तक काढाल किंवा तुम्ही काहीतरी इतिहासचं पुस्तक काढाल आणि त्या ठिकाणी मग सांगाल सर ब्रिटिशांच्याकडे जे सैन्य होतं ते जास्त होतं, ते अधिक कुशल होतं, अधिक शिस्तबद्ध होतं, हे 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 सगळं सांगाल. त्यांचा सेनापती अधिक त्या ठिकाणी कुशल होता किंवा सक्षम कार्यक्षम होता. मित्रांनो, या सगळ्यांबरोबर या किंवा सगळ्यांपेक्षा अधिक जर काही महत्वाचं होतं ना तर ते म्हणजे काय माहितीये? पुढचं वाक्य व्यवस्थित ऐका. ब्रिटिश भारतामध्ये दिग्विजय प्राप्त करू शकले फ्रेंचांना नामोहरम करून, कारण ब्रिटिशांची सुरुवात
ब्रिटिशांनी त्यांची सुरुवात ही गंगेच्या त्रिभुज प्रदेशातून केली आणि फ्रेंचांनी मात्र त्यांची सुरुवात ही त्या चेन्नईच्या किनारपट्टीवरून केली. आणि यामध्ये खूप मोठं अंतर आहे, खूप मोठा गहन असा अर्थ दडलेला आहे. तो काय आहे हेही तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा ॲटलास प्रचंड चांगल्या पद्धतीने माहिती असायला हवा. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की बघा, हा फार मोठा गैरसमज आहे की ॲटलास जॉग्रफीसाठीच उपयोगाचा आहे. नाही हो, ॲटलास हा हिस्ट्रीसाठी उपयोगाचा आहे, इकॉनॉमीसाठी उपयोगाचा आहे, तुमच्या इतर सर्व विषयांसाठी उपयोगाचा आहे, इव्हन पॉलिटीसाठी सुद्धा. कसा काय, मी त्याबद्दल येणारच आहे. आता सध्या तुम्ही पाहिलं असेल की भारताचे पंतप्रधान हे लक्षद्वीपला जाऊन आले आणि लक्षद्वीपला जाऊन आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात गदारोळ उठला. मालदीवच्या 3 मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं. मालदीवच्या उच्चायुक्तांना भारत सरकारने बोलावलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती इस्रायल धावून आलं आणि इस्रायलने सुद्धा लक्षद्वीपचे फोटो आपल्या सोशल मीडियावरती टाकले. आहे की नाही? याची जी चर्चा आहे तर ती काय आहे, हे काय दाखवतं? हे राजकीय स्वरूपातली चर्चा आहे, हे लक्षात घ्या. पण त्याचा आधार काय आहे? आधार आहे जॉग्रफी. काय आहे लक्षद्वीपचं काय महत्व आहे? इतके दिवस आम्ही अगदी नकाशा काढताना कधी बेट पण त्या ठिकाणी काढत नव्हतो, दाखवत नव्हतो. आता मात्र ते महत्वाचं ठरतंय. कुठे मालदीव? एकेकाळी बुद्धिस्ट लोकांचा असणारा हा मालदीव आज मुस्लिम बहुल मालदीव बनला. का? कशामुळे? त्या पाठीमागे काय कारण आहे? त्या पाठीमागचा इतिहास काय आहे? आणि हा जो काही आजचा जो आपण वाद बघतोय राजकीय स्वरूपातला, तो कसला आहे? मालदीवच्या पंतप्रधानांनी भारताशी नेहमीच जवळीकता ठेवली आहे. पहिली भेट ते नेहमी भारताला द्यायचे. आता मात्र ते चीनला जाऊन भेटले. त्याच्या अगोदर ते तुर्कस्थानला जाऊन आले. काय आहे हे पाठीमागचं याचं कारण? पण ते समजून घ्यायचं असेल तर आम्हाला सापडलं पाहिजे मालदीव कुठे आहे, लक्षद्वीप कुठे आहे, हे आम्हाला माहित असलं पाहिजे ना. हा, लक्षात घ्या. आणि म्हणून ॲटलासचं जे महत्व आहे ते या पद्धतीने आहे. व्हिज्युअल मेमरी जे मी सांगत आलोय, मग इस्रायल दिसला पाहिजे, मालदीव दिसला पाहिजे, आमचा बेंगॉल, आमचं जे काही गंगेचं दुआब आहे, काही जे आमच्या गंगेचं जे त्रिभुज प्रदेश आहे तो आम्हाला दिसला पाहिजे. डोळे बंद डोळे उघडे मला दिसला पाहिजे. मी जेव्हा बोलतोय तेव्हा तुमच्या समोर ते नकाशा समोर आलाच पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक विषयातल्या खूप चांगल्या अंडरस्टँडिंगसाठी, संकल्पना समजून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर व्हिज्युअल मेमरी, कारण व्हिज्युअल मेमरी हे लक्षात घ्या की या सगळ्यासाठी ॲटलास महत्वाचा आहे. व्हिज्युअल मेमरीचा उपयोग कसा होतो? तो व्हिज्युअल मेमरी जे आहे, दृश्यात्मक आहे ना, दृश्यम. येस, 2 ऑक्टोबर का 3 ऑक्टोबर. आणि याचा जर विचार केला तर डेफिनेटली मित्रांनो आपण काय करू शकतो? आपण त्या पद्धतीने लॉंग लास्ट, खूप काळापर्यंत सहजपणे माहिती लक्षात ठेवू शकतो. मी येणार आहे पुढे, सगळे मॅप दाखवणार आहे तुम्हाला, पण तोपर्यंत थोडासा धीर धरा आणि समजून घ्या याचं महत्व काय आहे. आन्सर रायटिंग. ॲटलास जनरली मुलं फक्त आणि फक्त प्रिलिमसाठी करतात नाही. आपण काही प्रश्न घेऊया आणि त्या प्रश्नांच्या आधारे मी तुम्हाला सांगेन की ॲटलास तिथे कसा महत्वाचा आहे आन्सर रायटिंगसाठी सुद्धा. इफेक्टिव्ह आन्सर रायटिंग करायचं असेल, प्रभावी आन्सर रायटिंग करायचं असेल, वेगळेपणाने, इनोव्हेटिव्हली थोडंसं जर आपल्याला मुद्दे त्या ठिकाणी शोधायचे असतील तर मित्रांनो ॲटलास पुन्हा एकदा महत्वाचा आहे. मी तुम्हाला उदाहरण सह सांगणार आहे, पण एक एक टप्पे आपण पुढे जाऊयात. पहिला, ॲटलास कुठे कुठे युजफुल आहे मित्रांनो? 3 ठिकाणी, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तिन्ही ठिकाणी ॲटलास आपल्याला महत्वाचा आहे. प्रिलिम्स मध्ये तर आहेच आहे. प्रिलिम्स मध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, जसं की काय, प्रिलिम्स मध्ये तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने आपण बघा, प्रश्न तुम्हाला सरळ विचारतात, मी तुम्हाला पुढे दाखवेनच, जोड्या लावा असेल, गाळलेल्या जागा असतील, वाक्य असतील, हे तुम्हाला विचारतात प्रिलिम्स मध्ये. येतातच प्रश्न. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर हा पहिला प्रश्न आहे. हा UPSCचा 2023च्या प्रश्नपत्रिका आहे, 2023च्या पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न असा आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. काय म्हणतात ते? कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं काय? झेलम रिव्हर पासेस थ्रू वुलर लेक. झेलम रिव्हर पासेस थ्रू वुलर लेक. कृष्णा रिव्हर डायरेक्टली फीड्स
कोलेरू लेक. And third, meandering of Gandak river formed Kanwar lake or Kamar lake. आता बघा, 3 आहेत. एक झेलम आहे, जे म्हणतात की ही उलर लेकला त्या ठिकाणी उलर लेकच्या माध्यमातून पुढे जाते. कृष्णा रिव्हर जी आहे ती कोल्लेरू लेक मधलं जे पाणी आहे ते कृष्णा रिव्हर मुळे येतं. आणि मियांडरिंग ऑफ गंडक रिव्हर, मियांडरिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, ते एक असतं बघा, घोड्याच्या नालीसारखं ते बनतं, घोड्याची नाल असते पायाची, त्या आकाराचं ते असतं, तुम्हाला लँडफॉर्म्स मध्ये होईल पुढे. तर मियांडरिंग ऑफ गंडक रिव्हर फॉर्म कमर लेक. आणि मग असं विचारलंय, हाऊ मेनी ऑफ द स्टेटमेंट्स गिवन अबव आर करेक्ट. मग यातले कुठले स्टेटमेंट्स हे करेक्ट आहेत? ओनली 1, 2, ऑल 3, नन. बघा, विचार करा की हे काही मला पाठ करायचंय का? मी पाठ करणार आहे का? हे मी नाही पाठ करू शकत आहो. हे कोणत्या लेक मध्ये कुठून पाणी येतं नाही पाठ करू शकत. यासाठी माझ्याकडे काय पाहिजे? माझ्याकडे पाहिजे तो ॲटलास. ॲटलास हा बघा, आपण इथं बघूयात. पहिल्यांदा आम्हाला माहिती पाहिजे त्या म्हणजे त्या नद्या. तर इथे बघा, आता तुम्हाला थोडस, तुमच्याकडे ॲटलास असेल तर तुम्ही पाहू शकता. ह्या इथे बघा, ही झेलम नदी आहे. काय आहे? झेलम नदी आहे. जर हाच आपण बघितला तर कृष्णा नदी खाली आहे. कृष्णा नदी आपल्याला इथे खालती आहे आणि ती माहिती पाहिजे. महाराष्ट्रातल्या मुलांना कृष्णा नदीचा काही फार खरं तर प्रश्न येत नाही, पण तरी सुद्धा हे बघा, ही कृष्णा नदी आहे. भीमा कृष्णा, कृष्णा वाहतीये. तुंगभद्रा त्याला दक्षिणेकडून येऊन मिळते. आणि या पद्धतीने कृष्णा, तुंगभद्रा ह्या सगळ्यांचं पुढे एकत्र पात्र बनतं. ती कृष्णा नावाने पुढे जाते. आणि कृष्णा नदी ह्या ठिकाणी बघा, इथे तिचा त्रिभुज प्रदेश आहे. मात्र कोलेरू लेक जे आहे ते हे या ठिकाणी आहे. तुम्हाला ते आणखी झूम करता येईल का बघूयात. या ठिकाणी कृष्णा नदी आहे आणि कोल्लेरू जे आहे ते हे या ठिकाणी आहे. म्हणजेच काय, कोलेरू लेक आणि कृष्णाचा सरासरी काही संबंधच नाहीये, काही संबंध नाहीये. पण हे आपल्याला कसं आहे, हे पाठ नाही करायचंय. हे काय करायचंय, हे आपण फक्त आणि फक्त आपल्या, आता जे मी पुढे तुम्हाला सांगेन त्या माध्यमातून तुम्ही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, चला पुढे बघूयात आणखी एखादा प्रश्न. इंडिया हॅज मोर अरेबल एरिया दॅन चायना. द प्रपोर्शन ऑफ इरिगेटेड एरिया is more in India as compared to China. The average productivity per hectare in Indian agriculture is higher than that in China. आता इथे बघा, हा ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये त्यांनी असं विचारलंय. पहिलं लास्ट स्टेटमेंट पहिल्यांदा जर बघितलं तुम्ही, द ऍव्हरेज प्रोडक्टिव्हिटी पर हेक्टर इन इंडियन ऍग्रिकल्चर इज हायर. भारतीय कृषीमध्ये प्रति हेक्टरी जे आपलं उत्पादन आहे ते चीनपेक्षा जास्त असतं. ठीक आहे, हा सरळ सरळ तुमच्या त्या इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफिकल ऍग्रिकल्चरल इकॉनॉमीकडे जातो तो प्रश्न, तो तुम्हाला तिथे माहित पाहिजे. पण पहिले 2 स्टेटमेंट्स बघा. इंडिया हॅज मोर अरेबल एरिया दॅन चायना अँड द प्रपोर्शन ऑफ इरिगेटेड एरिया इज मोर इन इंडिया ॲज कम्पेअर्ड टू चायना. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ॲटलासमध्ये असाही मॅप सापडेल की ज्याच्यामध्ये शेतीखालचं क्षेत्र किती आहे भारतात हे दाखवलेलं असेल. शेतीखालचं क्षेत्र किती आहे हे दाखवलेलं असेल. आणि हेच तुम्ही काय करू शकता, चीनच्या संदर्भात जेव्हा आपण वर्ल्ड मॅप बघत असतो ना, तर त्यात पण आपल्याला ते बघायचं असतं की चीनच्या संदर्भात. आणि मग होतं असं की मला माझ्या पुस्तकामध्ये हे मी वाचलेलं नसेल, काही हरकत नाही. मी माझ्या पुस्तकामध्ये हे वाचलेलं नसेल, काही हरकत नाही. परंतु माझं जर ॲटलास चांगला असेल तर मला याचं उत्तर देता येतं. कसं बघा, थीमॅटिक मॅप कसे असतात तुम्हाला मी आता ॲग्रिकल्चरचा एक मॅप दाखवतो या ठिकाणी. हा मॅप आहे तुमच्या ओरिएंट ब्लॅक स्वॅन मध्ये. आणि या ठिकाणी ना अशा वेगवेगळ्या पद्धतीने इथे लँड यूज कशासाठी केली जाते त्याच्याबद्दलचं इथं काय बघा. इथे वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स आहेत. इथे क्रॉप आहेत, त्या क्रॉपसाठी कुठलं क्रॉप कुठे घेतलं जातं हे सुद्धा दाखवलेलं आहे. आता इथे ना तुम्हाला हे जे डार्क ब्राऊन दिसतंय का, ब्राऊन 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 ब्राऊन, हे डार्क ब्राऊन एरिया बघा काय आहे, इंटेन्सिव्ह फार्मिंग, ज्या ठिकाणी प्रकर्षित शेती केली जाते. प्रकर्षित म्हणजे काय, 2 पेक्षा जास्त पिकं ज्या ठिकाणी घेतली जातात ती इंटेन्सिव्ह फार्मिंग असते. तर भारतामध्ये बघा तुम्हाला हा पट्टा दिसतोय, हा असा पट्टा आहे की जो इंटेन्सिव्ह फार्मिंग मध्ये येतो. आणि दुसऱ्या बाजूला वरती बघा येलो नोमॅडिक हर्डिंग, अतिशय गडद जो आहे, अतिशय गडद
यासाठी तुमच्याकडे जर अॅटलास असेल ना तर तुम्ही तो हातात घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला तो पाहता येईल. बघा, इथे अतिशय गडद जे आहे ते कमर्शियल फार्मिंग आहे, आणि थोडस फिकट जे काही येलो आहे तो आहे नोमॅडिक हार्डिंग. नोमॅडिक हार्डिंग म्हणजे काय? पशुपालन. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा माहिती पाहिजे पहिला मुद्दा, की चायना कुठे कुठे कसा आणि कसा आहे. कारण याच्यामध्ये चायनाचं स्वरूप, आता हे बघण्यासाठी की चायना कुठे आहे, तुम्हाला अगोदर पॉलिटिकल मॅप जो आहे चायनाचा तो माहिती असला पाहिजे. पण एक जनरल सेन्स मध्ये मी तुम्हाला तो सांगतो की चायना कसा आणि कुठून आहे. बघा, हा आहे चायना. हा, ओके, हा जवळपास हा हा असा इथं आहे, आणि हा इथून हा हा बघा, हा जवळपास असा एक थोडासा चायना सांगता येईल. आणि भारताच्या संदर्भात हा असा भारत, ओके, ह्या इकडून हा असा भारत आहे. तर हा प्रदेश भारताचा बघा, आणि हा चायनाचा बघा. तुम्हाला कळेल की चायनाचा अर्धा भाग हा पिवळा आहे आणि पांढरा आहे. इथं काय लिहिलं? लिटल ऑर नो ऍक्टिव्हिटी. म्हणजे इथं जो आहे ना मित्रांनो, इथे कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटीज होत नाहीये, कारण हा सगळा ना प्रचंड मोठ्या डोंगर दऱ्यांचा प्रदेश आहे हा. आणि चायनाचा जर तुम्ही हा भाग बघितला, हा, तर या ठिकाणी फक्त पशुपालन हेच केलं जात आहे. बाकी अर्ध्यापेक्षा निम्मा, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी भाग चायनाचा हा जो आहे तिथेच फक्त शेती केली जाते, तिथेच फक्त शेती केली जाते. मात्र भारताचा विचार केला तर भारताचा फक्त हा कच्छ, हे बघा इथे, इथे राजस्थानचं जे वाळवंट आहे हे सोडलं ना तर बाकी सर्व प्रदेशामध्ये मित्रांनो शेती केली जाते. मग जर आपण भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी शेतीचं क्षेत्र बघितलं तर आपण एक अनुमान काढू शकतो की भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी शेतीचं क्षेत्र हे जास्त आहे. जर तुलना केली चीनच्या एकूण क्षेत्रफळापैकी त्यांच्या इथे होणाऱ्या शेतीचं खालची जमीन किंवा शेतीचं क्षेत्र याची जर तुलना केली तर भारतामधलं हे क्षेत्र हे जास्त आहे. आणि या पद्धतीने म्हणजे तुम्हाला मी प्रश्न तिकडले सांगतोय आणि त्या प्रश्नांची उत्तरही सांगतोय की इथे ते आहे, हे मॅप वरती आहे. शोधावं लागत नाही मला इकडे तिकडे, पण त्यासाठी माझं मॅप रिडिंग खूप चांगलं पाहिजे, खूप चांगलं पाहिजे. आणि तीच बाब आहे की ज्याची आपण इथे चर्चा करतो आहोत. म्हणून प्रिलिम्स असेल, मेन्स मध्ये सुद्धा आपल्याला अॅटलासचा उपयोग कसा करून घेता येतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादा प्रश्न घ्या कुठलाही अॅटलासचा. समजा तुम्ही हिस्ट्रीचा विचार केला, हिस्ट्री, वाक्य बघा काय की कुठल्याही समाजाचा इतिहास हा भूगोलाच्या रंगमंचावरती घडतो. लक्षात घ्या, कुठल्याही समाजाचा इतिहास हा भूगोलाच्या रंगमंचावरती घडतो. आणि म्हणून हे लक्षात घ्या की हा मुद्दा, जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायचा असेल तर तुम्हाला भूगोल माहिती पाहिजे महाराष्ट्राचा. लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ महाराजांनी आपलं संपूर्ण स्वराज्य जे आहे ते प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्येच का उभा केलं? ते मराठवाड्याकडे किंवा विदर्भाकडे फारसं तिकडे का नाही त्यांनी लक्ष दिलं सुरुवातीच्या कालखंडात? का? लक्षात घ्या, कारण महाराजांना हे माहिती होतं की माझ्याकडे सैन्य कमी आहे, माझ्याकडे संसाधनं कमी आहेत, आणि बलाढ्य असा मुघल आहे आणि बलाढ्य अशा ह्या शाही आहेत, निजामशाही, बरीदशाही, इमादशाही, कुतुबशाही, ह्या सगळ्यांशी लढणं मला शक्य आहे जर मी या भूगोलाचा वापर करून घेतला तर. म्हणून सह्याद्रीचा वापर करून महाराजांनी तुम्हाला माहिती आहे की इतिहास घडवला. एकट्या बाजीप्रभू देशपांडेंनी त्या खिंडीमध्ये सिद्धी जोहरचं हजारो सैन्य अडवलं का? कारण बाजीप्रभू देशपांडेंच्या सोबत होता इथला सह्याद्री. हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अॅटलास माहिती पाहिजे, भूगोल माहिती पाहिजे. आणि त्याचबरोबर जर पुढे आपण गेलो तर गांधीजींनी, अगदी मॉडर्न इंडियामध्ये या, गांधीजींनी सुद्धा दांडी मार्च हा सत्याग्रहासाठी मार्ग का निवडला? एवढ्या लांब चालत जाण्याची काय गरज होती? समुद्र किनारा, तिथलं दांडी हेच ठिकाण का निवडलं? कशामुळे? या पाठीमागे सुद्धा भूगोल आहे मित्रांनो. जेव्हा सविनय कायदेभंग गांधीजींनी सुरू केला त्यावेळेस गांधीजी म्हणाले की मी आता नियमभंग करणार आहे, कायद्याचा भंग करणार आहे, फक्त मीठ उचलून. आणि त्यासाठी गुजरात मधलं हे दांडी, किंवा गुजरात मुळातच फेमस आहे मिठाच्या आगारांसाठी, तिथे जातायत ते आणि मीठ उचलतायत. हे लक्षात घ्या.
दुसऱ्या बाजूला दांडी सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी चालत जाऊन का केला हा दांडी मार्च? कारण त्याच्या माध्यमातून जनमानसामध्ये स्वातंत्र्याविषयीची भावना जागृत करणं, त्यांना अवेअर करणं, त्यांना एकत्र आणणं हे गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी तो मार्ग निवडलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा त्यांनी लोकांनी त्यांना विचारलं की गांधीजी, ठीक आहे तुम्ही गेलात त्या किनाऱ्याच्या ठिकाणी, मीठ उचललं, पण आमचं काय? अहो आम्ही अशा प्रदेशामध्ये राहतो की जिथून आम्हाला समुद्र किनारा बराच लांब आहे आणि आम्हाला तर हा कायदेभंग करायचा आहे, मग आम्ही काय करायचं? तर गांधीजींनी सांगितलं सविनय कायदेभंगाच्या मध्ये की तुम्ही कुठे राहताय? तर आम्ही मध्य प्रांतामध्ये राहतोय. बरं, एक काम करा, तुमच्या जवळ जे काही झाडं आहेत ना, त्या झाडाजवळ जा आणि झाडाजवळ जाऊन त्या झाडांची पानं तोडा. झाला, तुम्ही सुद्धा कायदेभंग केला. हा कसा काय? गांधीजी म्हणाले, अहो तुमच्या सर्व साधन संपत्तीवर ब्रिटिशांनी आपला कब्जा केलेला आहे. मित्रांनो, त्यावेळेसचे जे वन हक्क कायदे होते, वन कायदे होते, त्या वन कायद्यानुसार कुणालाही कुठलंही झाड, कुठलीही फांदी तोडण्याचा अधिकार नव्हता, कारण त्याच्यावर मालकी ही ब्रिटिश सरकारची होती. गांधीजींनी काय केलं? त्यांना सांगितलं ह्या जंगल सत्याग्रह करा. आम्ही मिठाचा सत्याग्रह करतो, तुम्ही जंगल सत्याग्रह करा. जंगल सत्याग्रह ही संकल्पना काय येते? जंगल सत्याग्रह ही संकल्पना काय येते? कारण त्या मध्य प्रांतातल्या, म्हणजे कोणता? आपला जो मराठवाडा, त्यानंतर आपला जो विदर्भ आहे किंवा मध्य प्रदेश आहे किंवा उत्तरेकडे झाशीचा एरिया, हा जो मधला पट्टा आहे ना, या पट्ट्यातल्या लोकांना कुठला हो समुद्र, कुठला किनारा, कुठलं मीठ, तिथली जॉग्राफी समजून घ्या. आणि ती गांधीजींना माहिती आहे, म्हणून ते म्हणतात तुम्हालाही कायदेभंग करता येईल, फक्त जा, झाडाची फांदी तोडा, झाडाची पानं तोडा, बस एवढंच आहे हा जंगल सत्याग्रह. मग जेव्हा मी सविनय कायदेभंगाविषयी काही एखादं लिहीन, जेव्हा मी सविनय कायदेभंगाविषयी एखादं उत्तर लिहीन मेन्स मध्ये, तेव्हा मला तो काय करता आला पाहिजे? तो मॅप काढून त्या ठिकाणी मला तो दाखवता आला पाहिजे. बस एक आउटलाईन, अतिशय साधी सोपी ही आउटलाईन असते. आणि त्यानंतर मी दाखवेन की हा या ठिकाणी मग दांडी आहे, तर या ठिकाणी काय आहे? जंगल सत्याग्रह आहे. लक्षात घ्या. आणि मी जेव्हा हे दाखवतोय माझ्या उत्तरामध्ये, बाकीचे सर्व पाठ करून लिहित बसतात, मी मात्र माझ्या उत्तरामध्ये प्रेझेंटेशन प्रभावीपणे करतोय. हेच नाहीये तर दुसरा मुद्दा घ्या. जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला त्यांनी इकॉनॉमीचा घ्या. इकॉनॉमीमध्ये प्रश्न विचारतात नेहमी दरवर्षी, तो म्हणजे कुठला? लँड रिफॉर्म्स, भूमी सुधारणा. आता ह्या भूमी सुधारणाबद्दल प्रश्न असा असतो की भूमी सुधारणा यशस्वी झाल्या का, नाही झाल्या का? आज भूमी सुधारणांचं अपयश का आहे, किंवा आज भूमी सुधारणा करण्यावरती कुठल्या मर्यादा आहेत? मित्रांनो, भूमी सुधारणेचा, तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला सांगतो, भूमी सुधारणेमध्ये सगळ्यात पहिलं तत्व काय होतं? सर्वांना जमीन समान रीतीने वाटून विभागून देणे. आणि हे वाटून विभागून देण्यासाठी भारतामध्ये अनेक प्रयत्न झाले. पण जर मला दाखवायचे की हा भूमी सुधारणा यशस्वी झाल्या, पण काही राज्यात मोस्टली त्या अपयशी ठरल्या. कुठे? तर मी दाखवेन, हाच पुन्हा मी मॅप काढेन. बघा, जर मी हा मॅप काढला तर याच्यामध्ये मी काय करेन? बघा, हे साधा सोपे आउटलाईन, एकदा तो आपल्या झालं ना की बस, मग मी इथे दाखवेन की सर्वाधिक ज्या भूमी सुधारणा यशस्वी झाल्या तो म्हणजे हा बेंगॉलचा पट्टा. आणि येथे लिहिन मी पश्चिम बंगालमध्ये. आणि दुसरा आहे तो म्हणजे केरळाचा पट्टा, केरळ या ठिकाणी. आणि त्याचबरोबर मी हेही दाखवेन की जो महाराष्ट्राचा जो कोकणचा एरिया आहे, हा कोकणचा एरिया, या ठिकाणी सुद्धा मध्यस्थांचं उच्चाटन हे मोठ्या प्रमाणात झालं. त्याचबरोबर जो उत्तर प्रदेश आहे, या उत्तर प्रदेश मध्ये मी दाखवेन की जे जमीनदारी निर्मूलन जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीने झालं. बघा, अशा पद्धतीने मी जर मॅप त्या ठिकाणी काढला तर माझ्या ते जे उत्तर आहे ना ते अतिशय सहज समजतं हो परीक्षकाला, आणि तो मला 2 गुण जास्त देतो, 2 गुण जास्त देऊन जातो. बरं, हे एवढंच आहे का? तर एवढंच नाहीये. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. तुम्हाला एकदा पूर्वी प्रश्न विचारून गेलेला आहे, तो म्हणजे जे क्वाड्रिलॅटरल आहे, भूगोलाकडे घेऊन जातो तुम्हाला, इकॉनॉमिक्स, रिसोर्स जॉग्राफीकडे. भूगोलामध्ये तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की गोल्डन क्वाड्रिलॅटरल जे आहे ते गोल्डन क्वाड्रिलॅटरल काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे.
आता हा गोल्डन क्वाड्रिलॅटरल, आता तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहित नाहीये, पण काय होता हा दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये जे गोल्डन क्वाड्रिलॅटरल म्हणजे देशाचे जे 4 भाग आहेत टोक ते त्यातून जोडायचे होते. मग मी काय करेन, मी आपला हा असा मला जो अतिशय सोपा वाटणारा मॅप आउटलाईन काढली. ती काढल्यानंतर 4 ठिकाणं होती. एक चेन्नई होतं, या ठिकाणी मुंबई होतं, हे मुंबई बघा, हे मुंबई आहे, हे चेन्नई आहे, या ठिकाणी दिब्रुगड आहे आसाम मधलं ते, आणि वरती श्रीनगर आहे. ठीक आहे. नंतर याची व्याप्ती वाढवण्यात आली कन्याकुमारी पर्यंत. तर हा जो काही क्वाड्रिलॅटरल आहे, हा पट्टा हा राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात आला. हा राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात आला. मी मॅप काढून त्या ठिकाणी माझं उत्तर लिहिणार आहे, ज्याच्या अवतीभोवतीच मी त्याची जे काही आर्थिक त्याचं महत्व आहे, त्याचं जे सामाजिक महत्व आहे, ठीक आहे, त्याचं जे पायाभूत सुविधांचा विकासासंदर्भात महत्व आहे, हे सगळं मी त्या ठिकाणी दाखवणार आहे. जर आपण उद्या समजा तुम्हाला असाच प्रश्न आपण गृहीत धरूया, ठीक आहे, महाराष्ट्राच्या संदर्भात तुम्हाला एमपीएससी ने असा प्रश्न विचारला की जो समृद्धी महामार्ग आहे, तो समृद्धी महामार्ग काय आहे, त्याचं काय महत्व आहे, तर मी काय करणार अगोदर, मी त्या ठिकाणी महाराष्ट्राचा जो नकाशा आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, आणि त्याच्यामध्ये मग हे मुंबई ते नागपूर, मग मला हे दाखवता आलं पाहिजे, आणि मग इथे मी माझे मुद्दे त्या ठिकाणी मांडेन. हे समृद्धी महामार्गाचं काय महत्व आहे, तो नुसता अपघातांसाठी प्रसिद्ध नाही. या समृद्धी महामार्गातून, जो समृद्धी महामार्ग ज्या ज्या जिल्ह्यांतून जाणार आहे मित्रांनो, त्या सर्व जिल्ह्यामध्ये जी काही सामाजिक आर्थिक क्रांती घडणार आहे ती काय आहे आणि कशी असणार आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न, पण तो मॅपद्वारे दाखवायचा आहे. म्हणजे मेन्स मध्ये सुद्धा बघा, आणि फक्त मॅपच आहे का, मॅपच नाहीये. जेव्हा तुम्हाला प्रश्न असा विचारला, मी तुम्हाला युपीएससीचा प्रश्न पुन्हा घेऊन सांगतो. मेन्स मध्ये युपीएससी नेहमी एक प्रश्न विचारते ज्योग्राफीमध्ये, काय की कोळशांची ही जी संसाधनं आहेत, किंवा जल विद्युत आहे, किंवा औष्णिक विद्युत आहे, किंवा अणुविद्युत आहे, किंवा कापडाच्या गिरण्या आहेत, ते या संदर्भात तुम्हाला प्रश्न आहे. पण हे प्रश्न जेव्हा विचारले जातात, समजा तुम्हाला असं विचारलं की कापडांच्या गिरण्यांसंदर्भात महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये प्रामुख्याने काय समस्या आहेत आजच्या, तर तुम्हाला पहिल्यांदा हे दाखवता आलं पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे की नक्की कापडाच्या गिरण्या आहेत, टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, ती नक्की कुठे आहे भारतात, कशा पद्धतीने सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी मॅप महत्वाचा आहे. इव्हन पॉलिटीमध्ये सुद्धा कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये नेहमी सीमा विवाद आहे, दाखवता आला पाहिजे मॅप वरती आपल्याला. बघा, अशा पद्धतीने कुठेही जा तुम्ही, तुम्हाला सर्वत्र ह्या मॅपचा उपयोग होणार आहे. सर्वत्र सगळ्या विषयामध्ये होणार आहे, सायन्स अँड टेक मध्ये होणार आहे, एन्व्हायरमेंट मध्ये तर खच्चून होणार आहे, इंटरनल सिक्युरिटी मध्ये खच्चून. इंटरनल सिक्युरिटीचा एक प्रश्न घेऊया. तुम्हाला नक्षलवादावरची विचारलं की भारतातल्या नक्षलवादाचा नेहमी प्रश्न आहे ऑल्टरनेटिव्ह, आणि तुम्हाला असं विचारलं की नक्षलवादावरती कशा प्रकारे उपाययोजना किंवा काय अपयश आहे, काय आहे, तर तुम्हाला अगोदर तो नक्षलवादाचा जो पट्टा आहे दंडकारण्याचा, हा दंडकारण्याचा पट्टा तुम्हाला दाखवता आला पाहिजे की तो कुठे रेड हॉट आहे, हा रेड झोन कुठे आहे भारतातला, आणि त्या पद्धतीने हा तो पट्टा की ज्या ठिकाणी याचे 3 एरिया पडतात. एक हा जो पट्टा आहे तो ओरिसाचा, हा दुसरा जो आहे तो छत्तीसगड, आणि महाराष्ट्राचा पूर्व महाराष्ट्र, आणि त्याचबरोबर हा तिसरा पडतो तो तेलंगणाचा. बघा, हे ते लिहिले ना आपण, हे लिहायची पण गरज नाहीये. जर तुम्ही हा पट्टा असा दाखवला की या 3 भागात या पद्धतीने आज नक्षलवाद जो आहे तो फक्त सीमित आहे किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत प्रामुख्याने. म्हणजे हे कुठे बघतोय आपण, इंटरनल सिक्युरिटी मध्ये. तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारला इंटरनल सिक्युरिटी मध्ये, कशाचा, व्यसनाधीनतेचा. व्यसनाधीनता कुठे दाखवा, तुम्हाला ते माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे की व्यसनाधीनता तुम्ही अभ्यास कराल सुद्धा, पण नुसतं जर तुम्ही पॅराग्राफ लिहिला ना की पंजाबमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये आहे, हे पण
जर तुमचा ॲटलास खूप चांगला असेल हे पाठ नाही करावं लागणार. जर तुमचा ॲटलास खूप चांगला असेल तुम्ही इथं मॅप काढून दाखवू शकता आणि तुम्ही हेही सांगू शकता भारतामध्ये प्रामुख्याने हा जो काही ड्रग्सचा विळखा आहे तो अशाच राज्यामध्ये आहे की ज्या राज्यांच्या सीमा आंतरराष्ट्रीय इतर देशांना लागून आहेत. मग तो पंजाब हरियाणाचा पट्टा घ्या, इकडे नॉर्थ ईस्टचा पट्टा घ्या, म्यानमारला लागून, इकडे अफगाणिस्तानला लागून. मग ते तुमचं उत्तर बघा कशा प्रकारे समर्पक बनतात येते लक्षात. आणि म्हणून मेन्स मध्ये सुद्धा आपल्याला हे गरजेचं आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन येतात. फॉर एक्झाम्पल की समजा उद्या तुम्ही झालात IAS आणि IAS म्हणून तुमची नेमणूक झाली कुठे, नगर जिल्ह्यामध्ये. आणि नगर जिल्ह्यामध्ये समजा तो आहे कसला, जूनचा महिना. या जूनच्या महिन्यात तुम्ही नगर जिल्ह्यात कसल्या प्रकारचे कामं हाती घ्याल, तुमचा प्राधान्यक्रम कसा असेल सांगा. हा आहे इंटरव्ह्यू मध्ये. किंवा तुम्हाला महाराष्ट्र कॅडर नाही मिळालं, तुम्हाला काय मिळालं, समजा तुम्ही तिकडे याला आहात, तामिळनाडूमध्ये आहात. प्रश्न असा आहे, तुम्ही तामिळनाडूमध्ये या एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात आणि हा नोव्हेंबर डिसेंबरचा कालखंड आहे. तुमचा प्राधान्यक्रम काय असेल कामाचा, काय असेल लक्षात घ्या. इथे तुम्हाला तो ॲटलास, तिथलं जॉग्राफिकल लोकेशन, त्याचं जे काही संपूर्ण ह्या सगळ्या बाबी माहिती पाहिजेत. हे सगळं क्लिक झालं पाहिजे विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. अरे हा नोव्हेंबर सरांनी सांगितलंय मला, नोव्हेंबर हा परतीच्या मान्सूनचा आहे, पावसाचं प्रमाण मोठं असतं, तामिळनाडूमध्येच फक्त हा पाऊस पडतो. अच्छा ओके, म्हणजे त्यांना अपेक्षा आहे मला पुराच्या समस्येचं नियोजन करण्या संदर्भातली. ओके, मी माझं उत्तर देईन. येते लक्षात तुम्हाला. तो महिना कुठला आहे, कालखंड कुठला आहे, भारताचं हवामान काय आहे, चेन्नईच विचारलंय किंवा तामिळनाडूच विचारलंय, तामिळनाडूमध्ये कुठे, मुद्दा लक्षात घ्या. यातूनच तुम्हाला काय होणार आहे, तुमचे मार्क्स चांगले, त्यातून तुमचं प्रसंगावधान, तुमची विचार करण्याची क्षमता, हे सगळं दिसणार आहे त्यांना. आणि म्हणून ॲटलास हा अत्यंत महत्वाचा आहे तिन्ही स्तरावरती. हा गैरसमज आहे ॲटलास म्हणजे फक्त प्रिलिम मधले 4-5 प्रश्न. दुसरा मोठा गैरसमज आहे की ॲटलास फक्त न्यूजपेपरमध्ये बातमी आली तरच मी वाचणार. चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. ॲटलास हा दररोज करायचा आहे. कळतंय, समजतंय, या बाबी आहेत. ओके बघा, मात्र मग सुरुवात कशी करायची, याची सुरुवात कशी करायची. पहिली स्टेज, पहिल्या स्टेजमध्ये पहिल्यांदा गेट फॅमिलियर म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो तेव्हा डायरेक्ट भेटल्यानंतर त्याला आपण सगळं काही विचारायला लागत नाही ना. वर्गामध्ये तुम्ही समजा एखादा वर्गात मित्र आहे, मित्रासोबत तुम्ही बसलाय आणि त्याला पहिल्याच दिवशी सगळं विचारताय, काय अरे काय तुमचं नाव काय, कुठून आलात, अरे का करतोय UPSC, का करतोय MPSC, कशाला, दुसरं काही तुला मिळालं नाही काय, तुझे बाबा काय करतात, बहीण कुठे असते, आई काय करते, घरामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आहेत, अरे काय. मुळात तो तुम्हाला एक फटका देईल. दुसऱ्या दिवशी तुमच्या जवळ बसणारच नाहीये. तिसऱ्या दिवशी तुमच्या बहुतेक मोठं वर्तुळ पडेल, अरे नको बाबा हे काहीतरी गॉन केस आहे, नको बाबा हे असं. पहिल्या दिवशी आपण फार फार तर काय, हॅलो तुझं नाव काय, अच्छा रमेश, अच्छा माझं नाव उमेश, चालेल भेटूया, झालं. दुसऱ्या दिवशी पण चुकून माकून बसला जवळ, अरे रमेश, हॅलो हाय, चालेल चहा पिऊ, हो चालेल की, चल चहा प्यायला. म्हणजे हळूहळू काय होतं, आपण ओळख वाढते, ऐक नाही. तसं आहे. पहिल्यांदा काय ॲटलास मध्ये मला सगळं सांग नाही तर मी फाडून टाकणार बघ तुला, असं करायचं नाहीये. पहिल्यांदा ओळख तरी करून घ्या. किती पान आहेत हे तरी बघा, काय आहे ॲटलास हे तरी बघा उत्सुकतेने. लहान मुलं कसे घेऊन बसतात, असं करून ते करत बसतात तसं. दुसरं मग काय, फक्त त्याच्याकडे क्युरियसली बघा, क्युरिओसिटी. मित्रांनो ॲटलासचा अभ्यास करताना क्युरिओसिटी सगळ्यात जास्त उपयोगाला येते. काय कुठे कसं आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे मालदीव नक्की कुठे आहे, इस्रायल कुठे आहे, अरे आर्क्टिक म्हणतात ते कुठे, अरे पेंग्विन येतात कुठून कुठे, सगळ्यात मोठा महासागर म्हणतात पॅसिफिक आहे तरी कसला, बघू तरी चला. हे क्युरिओसिटी असली पाहिजे. क्युरिओसिटी मधूनच सगळा ॲटलास तुम्हाला खऱ्या अर्थाने, मी ज्या पृथ्वी तलावर राहतो ती मला कळली पाहिजे, माहिती असली पाहिजे, ही क्युरिओसिटी त्यातून यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर ट्राय टू नो युअर वर्ल्ड, इंडिया, स्टेट. ती क्युरिओसिटी, आउट ऑफ क्युरिओसिटी. पहिल्यांदा म्हणून पहिला टप्पा काय आहे, गेट फॅमिलियर. हे झालं. यासाठी पहिले किमान ना 2 ते 3 ते 1 आठवडा, 1 महिना लागतो. 2 ते 3 आठवडे किंवा 1 महिना लागतो. याच्यामध्ये तुम्ही फॅमिलियर व्हा. पुढे मग येते सेकंड स्टेज.
सेकंड स्टेजमध्ये आता काय करा, आता PYQ वाचायला लागा. PYQ मध्ये मग प्रिलिम्स मध्ये काही क्वेश्चन आहेत, तुम्हाला कळतंय अरे हा हे प्रश्न येतात बाबा ह्याच्यावरती, जरा ॲटलासचा उपयोग होईल. मेन्स मध्ये अरे ह्या क्वेश्चन मध्ये मी ॲटलासचा वापर करू शकतो किंवा याचा उपयोग होऊ शकतो, काही ठिकाणी तर थेट विचारलंय. काय येते हे समजून घ्या, सिलेबस रीड करा, कोणकोणत्या सिलेबसमध्ये बिटवीन द लाईन्स वाचण्याचा प्रयत्न करा की अरे हा या सिलेबसमध्ये आपल्याला हे मुद्दे, जसे इंटरनल सिक्युरिटी. अरे पण इंटरनल सिक्युरिटी इंटरनल देशाच्या आतला, पण त्यासाठी मला देश माहिती पाहिजे. नक्षलवाद मी खूप बोलतोय, खूप ऐकतोय, पण मला नक्षलवाद आहे कुठे, कुठल्या प्रदेशात आहे, आणि तो याच प्रदेशामध्ये का आहे मी दाखवला देते. त्या पाठीमागे काही कारण असेल का, समजून घेण्याचा प्रयत्न करा, विचार करा. ॲटलास हा विचार करण्याचा भाग आहे, लक्षात घ्या. आणि मग पहिल्यांदा PYQ, मग सिलेबस, आणि त्याचबरोबर नंतर एक्झामची डिमांड समजून घ्या. आणि ही अव्याहतपणे चालणारी प्रोसेस आहे. ही लगेच होणार आहे का, ही संपली तर ॲटलासकडे का, नाही, ही कंटिन्यू चालू राहणार आहे, ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहणार आहे. ही एक बाब. आता दुसरा सेकंड स्टेज, खरं तर हे थर्ड स्टेज आहे आणि हे आहे फोर्थ स्टेज. बघा आता थर्ड स्टेज मध्ये ऑब्झर्व, अॅनालाइज, मेमोराइज. मग काय करायचंय, थर्ड स्टेज मध्ये ऑब्झर्व करा, एक एक पान घ्या, दररोज फक्त एक पान, 15 मिनिटं एक पहिलं पान, 15 मिनिटं पुढची दुसरं पान, अशा पद्धतीने दररोज अर्ध्या तासामध्ये 1 किंवा 2 पानं दररोज करायची. समजा 100 पानं असतील किंवा 90 पानं असतील तर 90 पानं आहेत, 1.5 महिन्यामध्ये जवळपास आपलं या पद्धतीने अभ्यास होतो. मग ऑब्झर्व करा, अॅनलाइज करा. जसं मगाशी बघितलं आपण की दंडकारण्य किंवा नक्षलवाद ह्याच पट्ट्यात का आहे, कारण मित्रांनो ते गनिमी कावा लढतात आणि गनिमी कावा लढण्यासाठी डोंगर दऱ्या आणि जंगल आवश्यक आहे, आणि याच पट्ट्यात आता महत्वाचं जंगल राहिलेलं आहे, ते तिथेच आहे. मग हे तुम्हाला अनालाइज केल्यानंतर कळेल, अरे म्हणून नक्षलवाद इथे आहे का, ओके. पण ह्याच प्रदेशामध्ये सर्वात जास्त मिनरल आहेत, सर्वात जास्त खनिज आहेत, आणि त्यामुळे उद्योगांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी याच ठिकाणी चालतात. अच्छा, म्हणून सरकार ह्यात जास्त इंटरेस्ट घेते. जर हिमालयामध्ये कुठेतरी नक्षलवादी असते, सरकार ज्या ठिकाणी जास्त करून फार नाहीये, स्वायत्त राहा रे बाबांनो, तुमचं करा तिकडे, असंही म्हटलं असतं. हा भारताचं राहायचंय पण स्वायत्त राहा, काय आम्हाला घेणदेण नाहीये. पण या पट्ट्यात प्रचंड मिनरल आहे, सरकारचा इंटरेस्ट आहे, उद्योगांचा इंटरेस्ट आहे. अरे म्हणून हा पट्टा नेहमी त्या ठिकाणी संघर्षाचा आहे, कळलं पाहिजे. अॅनालाइज, ऑब्झर्व, अॅनालाइज आणि मेमोराइज. मेमोराइज म्हणजे काय, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणे, सतत 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 पाठ करणं, लक्षात ठेवायचं. पाठ करण्यापेक्षा ऑब्झर्व करा आणि त्यातून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सो ऑब्झर्व, अॅनालाइज अँड मेमोराइज, या पद्धतीने OAM ही जी आहे ओम, हा असं म्हणू शकता त्याला तुम्ही, तर त्या पद्धतीने ही मेथड फॉलो करायची आहे. आणि लास्ट स्टेज ब्रेनस्टॉर्म, ब्रेनस्टॉर्म द क्वेश्चन. मग हे जेव्हा आपण हे एक झाली ना आपली, हेला 1.5 महिना लागतो, त्यानंतर मग तुम्ही ब्रेनस्टॉर्म करायला सुरुवात करा की काय विचारलं जाऊ शकतं, काय विचारलं जाऊ शकतं, स्वतः ब्रेनस्टॉर्म करा. उदाहरणार्थ मगाशी जे घ्या, समृद्धी महामार्ग नक्की कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून जातो, मला माहित असायला पाहिजे. विचारलं आयोगाने, समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही. झाला प्रश्न तयार. अरे हा प्रश्न मी तयार केला, व्हेरी गुड. बर, समृद्धी महामार्ग हा कोणकोणत्या नॅशनल हायवेला छेदून जातो, हा असंही विचारलं जाऊ शकतं, हो ना. बर, समृद्धी महामार्ग कोणकोणत्या रेल्वे मार्गांना छेदून जातो, हा रे हो ना, हे पण आहे. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 डोंगर रांगांच्या मधून जातो, हो. समृद्धी महामार्ग कोणकोणत्या नद्यांना त्या ठिकाणी कट करून जातो. समृद्धी महामार्ग कोणकोणत्या नॅशनल पार्क मधून जातो. किती ब्रेनस्टॉर्म, बघा एकच आहे टॉपिक, प्रचंड ब्रेनस्टॉर्म करू शकतो आपण, नवनवीन प्रश्न तयार करू शकतो. जेवढं तुम्हाला क्रिएटिव्हली करता येईल तेवढं करू शकता. फक्त त्यासाठी काय पाहिजे, पहिल्यांदा ओम, ऑब्झर्व, अॅनालाइज आणि मेमोराइज. ओम, या पद्धतीने जावं लागेल आणि ते केलं की मग प्रश्न तयार होतात. समजा एखादी नदी आहे, कुठली नदी आहे, तीच कृष्णा घ्या. आता कृष्णा नदी कुठून जाते, किती नद्या आहेत, उपनद्या आहेत, दक्षिणेकडून कोणती उपनदी येते, उत्तरेकडून कोणती येते, पश्चिमेकडून कोणती येते का. बरं, कुठल्या कुठल्या राज्यातून कृष्णा नदी वाहते, महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, तेलंगणातून, आंध्रातून,
गोव्यात काही आहे का कृष्णा नदीचं? नाही आहे. बरं. ओडिसाचे काही संबंध आहे? आहे? नाही? नाही. बरं. तामिळनाडूचा काही संबंध आहे का? ब्रेनस्टॉर्म करा. यातून तुम्हाला ते समजेल की नक्की काय करायचंय हे. आणि त्यानंतर प्रिपेअर युअर ओन क्वेश्चन्स. ब्रेनस्टॉर्म केल्यानंतर आपण स्वतःचे काही प्रश्न बनवू शकता. विशेष करून हे प्रिपेअर युअर ओन क्वेश्चन म्हणजे काय, मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. प्रिलिम तर तुम्ही ब्रेनस्टॉर्म मध्येच होत आहे, पण मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय विचारलं जाऊ शकतं हे माहिती पाहिजे. हे लक्षात घ्या. आपल्याला एखाद्या प्रदेशाच्या संदर्भातला प्रादेशिक विकासाचा मुद्दा आला तर आपल्याला तिथला तो तयार करता आला पाहिजे. तर काय ॲग्रिकल्चर लँड किती आहे, पॉप्युलेशन किती आहे, काय आहे, कसं आहे, हे आपल्याला तयार करता आलं पाहिजे. किंवा प्रयत्न करा. लगेच होतंय का नाही, प्रयत्न करा. मग या पद्धतीने पहिला टप्पा जो आहे तो गेट फॅमिलियर, त्याला एखादा महिना लागतो. दुसरा टप्पा की ज्यामध्ये तुम्ही काय करायचंय, या क्युरिओसिटीने पहिल्या टप्प्यातच खरं तर क्युरिओसिटीने तुम्ही त्याकडे बघायचंय. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये पीवायक्यू सिलेबस जे कंटिन्युअस चालणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये ऑब्झर्व, अनालाइज आणि मेमोराइज, ज्याला जवळपास 1-1.5 महिना लागतो. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही हे करू शकता जे कंटिन्युअस आपल्या एक्झामपर्यंत चालेल. आणि मी गॅरंटीड सांगतो मित्रांनो, तुमचा अभ्यास इतका रंजक बनेल, इतिहासाचा, भूगोलाचा, पॉलिटिक्सचा, इंटरनल सिक्युरिटी, इकॉनॉमीचा सगळा अतिशय सुंदर ह्या पद्धतीने गेलात तर. इथे छोटीशी मी त्या ठिकाणी तुम्हाला काही सजेशन दिलेले आहेत. सजेशन हे एवढ्यात मर्यादित नाही, पण एक जस्ट काय म्हणतो आपण त्याला, टू ब्रेक द आईस. म्हणजे काय, सुरुवात तरी होऊ दे, नाही का. जसं बघा, पॉलिटिकल बघत असाल तर बाउंड्री बघा. कुठल्या कुठल्या भारताला सीमा कोणत्या कोणत्या देशांच्या लागून आहेत हे बघा. महाराष्ट्राला कुठल्या कुठल्या राज्यांच्या सीमा लागून आहेत हे बघा. पुण्याला कुठल्या कुठल्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत हे बघा. बाउंड्री बघा. कोणाची मोठी बाउंड्री आहे हे बघा, कुणाची छोटी बाउंड्री आहे हे बघा. हा, आपले नेबर्स म्हणजे ते बाउंड्री बघितले की आपले शेजारी कोण कोण आहेत हे कळतं. पूर्वी कोण होतं, काय नाहीये, सीमांना नावं कुठले आहेत, मॅकमोहन रेषा कुठे आहे ना, ड्युरांड रेषा कुठे आहे. कॅपिटल बघा, प्रत्येक राज्यांच्या कॅपिटल बघा सुरुवातीला. देशांच्या कॅपिटल बघा. युक्रेन आहे, युक्रेनचा आत्ता 23ला त्यांनी प्रश्न विचारलाय की युक्रेनच्या शेजारी राष्ट्र कोणकोणती आहेत. मग आपण कॅपिटल पण करूयात. प्रत्येक देशाची कॅपिटल कोणती आहे, राज्यांचे कॅपिटल कोणते आहेत, कुठे आहेत, त्या ठिकाणी काय आहे का वेगळे पण हे बघूया आपण. राजकीयमध्ये हे बघू शकतो. नॅचरल रिसोर्सेसमध्ये माउंटन, पर्वत बघा. मी तुम्हाला सांगेन पुढे. पर्वत बघा, नद्या, लेक, पास म्हणजे आपले ते असतात ना, नथुला पास, जोजिला पास, ज्या 2 देशांना तिथून आपला खिंड जिथून जाणं येणं शक्य होतं ते खिंड. व्हेजिटेशन, जे हे आहेत, वनं आहेत, वनांचं प्रमाण कसं आहे, कुठे वनं कुठल्या प्रकारचे आहेत, सदाहरित कुठे आहेत, सूचीपर्णी कुठं आहेत, जे शुष्क पर्णी आहेत ते कुठं आहेत. ग्रासलँड, नेहमी प्रश्न आहे तुम्हाला. साऊथ अमेरिकेमध्ये बघा, पंपास नावाचं ग्रासलँड आहे, कुठे सापडतं? सहारा, हे डेझर्ट आहे, पण सहारा डेझर्टमध्ये कुठल्या प्रकारचं ग्रासलँड सापडतं? म्हणजे गवताळ प्रदेश कुठला सापडतो? सॅव्हाना कुठे येतं? ओशन, सी, महासागर, छोटे समुद्र, कॅस्पियन सी कुठे माहितीये का? ब्लॅक सी माहितीये का कुठे? मिनेसोटा, मिशिगन, 5 वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या तलावांपासून बनलेला 2 देशांना जोडणारे हे तलाव कुठे आहेत माहितीये का? आणि हे सगळे क्युरियस आहे हे फार, आणि मज्जा येते एकदम. बे, स्ट्रेट्स, समुद्रधुनी, जे 2 महासागरांना किंवा 2 समुद्रांना एकत्र जोडणाऱ्या समुद्रधुनी कुठे आहेत, कशा आहेत? मलाक्का स्ट्रेट कुठे आहे? श्रीलंका आणि भारताला जोडणारी जी आहे आणि भेदणारी सुद्धा जी आहे स्ट्रेट, ती कुठलं आहे माहिती पाहिजे है ना. हे आपल्याला करायचं, हे करू शकता. जस्ट तुम्हाला एक मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या, सेक्स रेशो कशी आहे, घनता कुठे जास्त आहे, घनता कुठे कमी आहे, रिसोर्सेस, संसाधनं, मग लोहखनिजं कुठे कुठे सापडतात, कुठे सापडत नाहीत. जिथे लोहखनिजं सापडतात तिथे मृदा कशा प्रकारची आहे, खडक कसल्या प्रकारचा आहे, मॅंगनीज कुठे सापडतं, बॉक्साईट कुठे सापडतं, लक्षात घ्या. कोळसा कुठे सापडतो, युरेनियमचे साठे कुठे आहेत, थोरियम हे कुठे सापडतं, हे काय आहे हे बघायचं. क्युरिओसिटी बघायचं. 1-2 खनिजे घ्यायची, बघत राहायचं, पाहायचं, त्याचा फायदा होतो रिसोर्सेसमध्ये. इंडस्ट्री आणि रिसोर्सेस कळले ना की इंडस्ट्री कळते. बघा, आपल्या भारताचे सगळे लोहपोलाद उद्योग
बोकारो, भिलाई, राऊरकेला, तारापूर हे सगळे कुठे आहे? जिथे दगडी कोळसा आणि लोह खनिज सापडतं अशा खनिज संपृक्त प्रदेशामध्ये. आपण लोहपोलाद उद्योग खालती तामिळनाडूला नाही स्थापन केला, कारण तिकडे नाही सापडत ना ते. कळतंय का तुम्हाला? हा, तिकडे काय असं येईल भविष्यामध्ये काय येईल? पेट्रोकेमिकल इंडस्ट्री येतील किनाऱ्यावरती. तेल आयात करणंही सोपं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तेलाचे साठेही सापडतात, म्हणून तिकडे ते सापडेल. कळतंय? टेक्सटाईल इंडस्ट्री कुठे आहे? तर ती अशाच किनारी प्रदेशामध्ये जिथे दमट हवामान आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला याचा उपयोग होतो. प्लांट्स, प्लांट्स म्हणजे काय? प्लांट म्हणजे ते रोपट बिपट नाही, हे प्लांट म्हणजे ते आपले प्लांट हो. भिलाई प्लांट, राऊरकेला प्लांट, हे हा प्लांट म्हणजे स्टील का पौधा असं नाही म्हणायचंय. एकदा काय झालं, स्टील प्लांटला UPSCने हिंदीत भाषांतर केलं. हिंदीत काय भाषांतर केलं त्यांनी स्टील प्लांटला? लोहे का पौधा. आता हे लोहे का पौधा काय नसतंय, स्टील प्लांट म्हणजे जिथे स्टील उत्पादित केलं जाते ते स्टील प्लांट आहे. हा असं. सो हे सगळं जे आहे हे हिंट आहे ज्या तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ओके. मग आता हे सगळं आहे, मी तुम्हाला काही प्रत्यक्ष एक्झाम्पल दाखवतो की ज्या माध्यमातून तुम्हाला ते फायदा होईल याचा. बघा, आपण आता थोडस वरती जाऊया. कसा याचा अभ्यास करू शकता तुम्ही. दरवर्षी तुम्हाला याच्यावरती प्रश्न फिक्स असतो बरं का. कुठलीही परीक्षा घ्या याच्यावर प्रश्न फिक्स आहे. हे काय आहे माहितीये? हे आहेत नॅशनल पार्क. नॅशनल पार्क. तर मला ना पहिल्यांदा मी काय करणार, दाचिगाम. अच्छा, दाचिगामला आहे किश्तावर, हेमिस हाय अल्टिट्यूड. अरे बापरे, म्हणजे बघा लेह सारख्या भागामध्ये जिथे की खूप कठीण आहे, दुर्गम आहे जीवन जगणं, तिथे नॅशनल पार्क आहे हेमिस हाय अल्टिट्यूड. इकडे दाचिगाम आहे आणि इकडे किश्तावर आहे बघा. म्हणजे काश्मीरमध्ये दोन आहेत, दाचिगाम आणि किश्तावरला. इकडे लेहकडे एक आहे हेमिस हाय अल्टिट्यूड. अरे म्हणजे 3 नॅशनल पार्क आहेत आपले. कुठे? जम्मू काश्मीर यामध्ये. ती 3 वेगळे वेगळे भाग आहेत पण आहेत. अच्छा, म्हणजे हे मला माहिती पाहिजे, तर मी ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हे सारखं सारखं ऑब्झर्व केलं ना की लक्षात राहतं. मग खालती या तुम्ही बघा, नॅशनल पार्क ह्या पट्ट्यात हिमालयाच्या पट्ट्यामध्ये तुम्हाला जास्त सापडतात. हिमालयाच्या पट्ट्यामध्ये आहे की नाही, इथे तुम्हाला नॅशनल पार्क सापडतात. आणि इथं खालती त्यांनी दिलंय बघा, हा काय, हा नॅशनल पार्क वाघाचं चित्र आहे आणि म्हशी चित्र आहे ते वाईल्ड लाईफ सँच्युरी. वाईल्ड लाईफ सँच्युरी. ह्या सगळ्यामध्ये वाईल्ड लाईफ सँच्युरी फक्त एका ठिकाणी आहे, रेणुका. आणि हे रेणुका जे वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे ना मित्रांनो, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा तिन्ही राज्यात पसरलेलं आहे. अच्छा, बघा म्हणजे ते पाठच करायची गरज पडत नाही. आणि उद्या प्रश्न जरी UPSCने विचारला की उत्तर भारतात एकमेव सापडणारा कुठलं वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, रेणुका, किंवा त्याबद्दल 3 वाक्य विचारले. रेणुका इज द ओनली वाईल्ड लाईफ सँच्युरी नॉर्दर्न इंडिया हॅज. सेकंड, रेणुका वाईल्ड लाईफ सँच्युरी स्प्रेडेड अक्रॉस ओनली हिमाचल प्रदेश आणि पंजाब. हा, लक्षात घ्या. बघा स्टेटमेंट कसे आहे आणि हे ह्याच्यावरून स्टेटमेंट मी तयार करतोय. पुढे बघा, राजाजी नॅशनल पार्क आहे, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, कॉर्बेट अतिशय फेमस आहे. इथं नंदादेवी, इथं दुधवा. म्हणजे ह्या पट्ट्यात आपल्याला सगळे सापडत आहेत. इकडे मात्र तुम्हाला सापडत नाही. इथे, अरे इथे आहे की डेझर्ट नॅशनल पार्क पण आहे, एकमेव आहे बघा राजस्थानमध्ये. का आहेत नाही? अरे राजस्थानमध्ये दुसरे पण आहेत. मुसारिस्का आहे, नहारगड आहे, रणथंबोर आहे, हो, केवलदेव आहे. अच्छा, सुलतानपूर कुठे येतंय? हे उत्तर प्रदेशमध्ये येत आहे का राजस्थानमध्ये येत आहे? ब्रेनस्टॉर्म येत आहे. हे अशा पद्धतीने मी बघत जाणार. लक्षात घ्या. मग मी पहिल्यांदा हिमालय घेतो ना, तर मी हिमालय बघत 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 जाईन. हा, हिमालय इथे वाल्मिकी नगरला पण आहे बघा, बिहारमध्ये. अच्छा, सिक्कीम मध्ये 3 आहेत, कांचनगंगा, नेवरा आणि सिंगालिया, हे 3 आहेत. बेंगॉलमध्ये मात्र 3 आहेत, महानंदा, जलदापारा आणि बुक्सा, असे 3 आहेत की जे वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत. ओके. अरे इकडे भरपूर आहेत बघा हे. मग हे असं त्या पट्ट्यातून हे पहिल्यांदा कव्हर करा. हे कव्हर झालं की मग हा पट्टा कव्हर करा. तुम्ही बघा, विंध्य पर्वतमाला जी आहे ना आणि अरावलीचा उत्तरेकडचा भाग, हे अरावली इथं पर्वत रांग आहे आणि हे विंध्यचा पट्टा आहे, त्यानंतर सातपुडाचा पट्टा आहे. ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत वाईल्ड लाईफ सँच्युरीज. इकडे पण दिसत आहेत, हा पण पट्टा दिसतोय. ओके. मग महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत? तर पश्चिम घाटात आहेत,
सातपुडा पर्वत रांगेत आहेत. पूर्व महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही फार नाहीये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकच आहे, द ग्रेट इंडियन बस्टर्ड. द ग्रेट इंडियन बस्टर्ड काय म्हणतात त्याला मराठीत, ग्रेट इंडियन बस्टर्डला? ते बघा या पद्धतीने. मग खाली जा, मग या ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये बघा, हे दररोज केलं पाहिजे, हे दररोज केलं पाहिजे. आणि इथे त्यांनी बघा काय केलंय, इम्पॉर्टंट नॅशनल पार्क एरियानुसार सर्वात जास्त मोठं कोणतं आहे, डेझर्ट नॅशनल पार्क 3000 स्क्वेअर किलोमीटर. आणि त्यानंतर सुंदरबनचं बघा क्रमांक 2 ला आहे 1330 किलोमीटर. बघा सुंदरबन मग कुठे आलं बाबा, हे बघा इथं सुंदरबन आहे, हे या पद्धतीने कळतंय. सो हे अशा स्वरूपात आपल्याला ते बघायचं आहे. हे जसं नॅशनल पार्क आहे तसं आता पुढे मी तुम्हाला घेऊन जातो. हे बघा टुरिझम, टुरिझम मध्ये आता हे एवढे ठिकाण आहेत महेश्वर, हे पण लक्षात ठेवायचं का? नाही हो, हे नाही लक्षात ठेवायचं. पण टुरिझम मध्ये काय लक्षात ठेवायचंय, अयोध्या कुठे आहे, रामलल्ला कुठे आहे शोधा. आणि मग रामलल्लाच्या कडेने आणखी कुठली ठिकाण आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे एक. त्यानंतर इथे बघा भारतामध्ये टुरिस्ट जे येतात ना, ते येण्याचं प्रमाण कसं आहे, सर्वात जास्त कुठून येतात, त्यांचा क्रम पण त्या ठिकाणी दिलेला आहे. हे माहिती पाहिजे. पुढे बघा, आणि इथे हे जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ना, हे प्रामुख्याने काय आहेत बघा. इथे बघा आर्किओलॉजिकल साईट, बीच रिसॉर्ट, बर्ड सँच्युरी नॅशनल पार्क, ते आपण पहिल्या मॅप मध्ये केलं. पिलग्रिम सेंटर म्हणजे धार्मिक ठिकाणं आणि इतर. यात किमान आपण लक्षात ठेवू शकतो आर्किओलॉजिकल साईट. अच्छा, हे आर्किओलॉजिकल साईट कुठे कुठे आहेत, या या प्रदेशामध्ये आर्किओलॉजिकल साईट्स आहेत. ओके. आणि पिलग्रिमेज कुठं आहे, अच्छा बदामाचं किंवा डायमंड शेपचं पिलग्रिमेज, हे बघा अयोध्या सापडलं आपल्याला. इथे अयोध्या आहे, हे तुम्हाला दाखवतो. हे या ठिकाणी अयोध्या आहे. हा, मग तीच अयोध्या आहे का आपली? हा, जिथे आता रामलल्ला असणार आहेत, तर हीच अयोध्या आहे का? हा, अरे हीच अयोध्या आहे. मग याच्या बाजूला कुशीनगर, हे बघा कुशीनगर इकडे आहे. लखनौ, लखनौ पासून किती किलोमीटर असेल बरं? आणि सारनाथ खालती आहे, इकडे नालंदा आहे. वाराणसी लगेच खालती आहे. अच्छा, ब्रेनस्टॉर्म करा, क्युरियसली बघा. हे बघितलं तर आपल्याला ह्या गोष्टी ना लक्षात राहतात. आणि ह्या एका दिवसात होतात का? नाही, यासाठी कंटिन्युअस प्रॅक्टिस लागते. आता या इकडे तुम्हाला यातलं उदाहरण सांगतो. बघा हा हिमालयाचा पट्टा आहे का? पण या हिमालयाच्या पट्ट्यामध्ये डोंगर रांगा कशा कशा आहेत बघा. काराकोरमचा पहिला. पण हिमालयात बघा पहिल्यांदा आहे लडाख रेंज, ही लडाख रेंज. मग येते झास्कर रेंज, हा, आणि मग येते पीर पंजाल रेंज. बघा, अच्छा, अरे म्हणजे हिमालयामध्ये पण 3 रांगा आहेत. हो, अच्छा. मग बघा लडाख आणि झास्कर या दोघांच्या मधून कुठली नदी वाहते का? हो वाहते मित्रांनो, ती म्हणजे इंडस. या ठिकाणी ही अशी एथाली, हे बघा हे गेली सिंधू नदी, 2 रांगांच्या मधून वाहतीये. बघा, आणि त्या पद्धतीने आपल्याला पाहता येतं. आता मग मगाशी आपल्याला त्यांनी एक प्रश्न विचारला होता, काय झेलम नदी, आपलं हे झेलम नदी उलर लेक मधून वाहते का? तर बघा तर वाहते. हे बघा इथून हा अशी वाहते आणि ह्या इथं उलर लेक आहे आणि त्या उलर लेक मधून ती येते. म्हणजे हे बरोबर आहे. अच्छा, ओके. मग बियास कुठे आहे? हे बियास इथे आहे. सतलज इथे आहे. बियास आणि सतलज हे पंजाब मध्येच बघा, म्हणजे भारतात असतानाच एकमेकांना जोडल्या जात आहेत. हा, आणि मग पुढे ती सतलज म्हणून वाहतीये. हे या स्वरूपात हे सगळं पाहता येईल. लक्षात येते तुम्हाला? सो हा मुद्दा तुम्ही पाहू शकता आणि या स्वरूपात अभ्यास करू शकता. बघा आता हे तसंच आहे महाराष्ट्रामध्ये, हे फार क्युरियस आहे बरं का आणि मजेशीर आहे एकदम. हा, हे बघा महाराष्ट्रामध्ये कुठे गेला बघा, अजंठा सातमाळा, ही अजंठाची ही रेंज आहे. ही बालाघाटची रेंज आहे आणि ह्या हरिश्चंद्रगडाच्या रेंज आहेत. प्रत्येकामधून एक नदी वाहतीये. अजंठा आणि बालाघाट यामधून गोदावरी नदी वाहते बरं का. बालाघाट आणि हरिश्चंद्रामधून भीमा नदी वाहतीये आणि हरिश्चंद्राच्या खालतून कृष्णा नदी वाहतीये. 2 रांगांच्या मधून एक नदी वाहतीये.
हा, हे लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो, निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल. आता जागतिक स्तरावरती तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर आता माझ्याकडे तो नकाशा नाहीये इथे, पण निश्चितपणे आणखी एका सेशन मध्ये आपण जागतिक स्तरावरच आपण त्या ठिकाणी बघूयात. तुम्हाला त्याच्या संदर्भात पण असंच जायचंय. अशाच पद्धतीने फायदा होईल तुम्हाला. मालदीव कुठे आहे, इस्रायल कुठे आहे, हे मात्र तुम्हाला तुमच्या पद्धतीने पाहायचं आहे. ओके, सो निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल. प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस केला तर तुम्हाला निश्चितपणे यातून फायदा होणार आहे. ओके, धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.